आज ना एक मस्त असा पदार्थ बनवणार आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? दुधी भोपळ्याच्या आणि दोडक्याच्या शिरा तुम्ही टाकून देता का? उत्तर नक्कीच हो असेल. तर आज मी एक असा पदार्थ बनवणार आहे जो तुम्ही बघितल्यानंतर या शिरा अजिबातच टाकून देणार नाही. हा पदार्थ युनिक तर आहेच आणि त्याच्यासोबतच तो लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक हेल्दी असा आहे आणि सोबत चविष्ट तर आहेच. तर असा हा कुठला पदार्थ बघायचा आहे का तुम्हाला? तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ह्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आहे मिरच्या, एक 7-8 मिरच्या घ्यायच्या. लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरच्या थोड्याशा कमी घेतल्या तरी चालतात. 1 किंवा 2 मिरच्या घातल्या तरी चालतील. कोथिंबीर, तीळ अर्धा पाऊल, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, मीठ आणि जिरं, 1 चमचा जिरं. त्याचसोबत आपल्याला इथं दोडका लागणार आहे. चांगला कोवळा असा दोडका घेतलाय आणि एक दुधी भोपळा. तर ह्याची सगळ्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे. तर इथे पहिल्यांदा दुधी भोपळ्याची सालं काढून घेते. एकच दुधी भोपळा घेतलाय आणि त्याची सालं आणि थोडासा नंतर मी तो किसून घेणार आहे. दुधी भोपळ्याचा एक छोटासा तुकडा खाऊन बघायचा. तो जर कडवट असेल तर तो दुधी भोपळा वापरायचा नाही, कारण तो टॉक्सिक असतो, पॉयझनस असतो. तर मी टेस्ट करून बघितलाय. तर आता या दुधी भोपळ्याच्या शिरा आणि त्यानंतर मी दोडक्याच्या पण शिरा काढून घेणार आहे. पण मग तुमचा प्रश्न असेल की त्या दोडक्याचं किंवा दुधी भोपळ्याचं करायचं काय? तर मग त्याच्या फोडी करून ठेवायच्या फ्रीजमध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची तुम्ही भाजी करू शकता. ह्या शिरांमध्ये खूप सारी पोषण तत्व असतात, जसं की त्याच्यामध्ये डायटरी फायबर असतं, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी यासारखे बरेच न्यूट्रिएंट्स असतात. इथे मी 4 दोडक्यांच्या शिरा काढून घेणार आहे. ह्या शिरा काढण्याआधी अर्थातच दुधी भोपळा आणि दोडका दोन्हीही स्वच्छ असे धुवून घेतलेत मी. आता या सगळ्या शिरा मी काढून घेतल्यात. तर बघा इथे दोडक्याच्या भरपूर आहेत शिरा, दुधी भोपळ्याच्या थोड्याशा कमी आहेत. तर आता एक अर्धा दुधी भोपळा मी किसून घेणार आहे. तर इथे मी अर्धा दुधी भोपळा किसून घेतलाय. तो एक साधारण वाटीभर असा होतोय. तो सुद्धा मी आता वापरेन. आता गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी तीळ भाजून घेते. खमंग असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. मंद आचेवर हे तीळ आता मी व्यवस्थित असे भाजून घेते. तीळ भाजत आले की त्याचा कलर थोडासा चेंज होईल आणि तीळ तडतडायला लागले की समजायचं तीळ भाजलेत. 3-4 मिनिटं मंद आचेवर हे छानपैकी भाजून घ्यायचे. कढई जर गरम असेल तर पटकन भाजून होतात, नाहीतर मग थोडासा वेळ लागतो. तर आता इथे तीळ भाजून झाले. आता मी त्याच कढईमध्ये थोडं तेल घेते आणि त्याच्यामध्ये दोडक्याच्या शिरा घालते. आता या सगळ्या दोडक्याच्या शिरा पहिल्यांदा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. ह्या शिरा परतायला थोडासा वेळ लागतो, कारण ह्याच्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं. त्याच्यामुळं त्या लगेच अशा खमंग अशा परतल्या जात नाहीत. त्यामुळं गॅस थोडासा मोठा करायचा. हाय फ्लेमवरच या परतायच्या, म्हणजे मग जरा लवकर परतून होतात. ह्या शिरांची आपण बऱ्याचदा चटणी करतो, पण आज मला थोडासा वेगळा असा पदार्थ करायचा होता, जो की पोटभरीचा असा असेल. तर म्हणून मी आज हा पदार्थ बनवायचं ठरवलं. एक साधारण 10 मिनिटं मी या भाजून घेतल्यात, खमंग अशा. छान कुरकुरीत अशा त्या भाजून घ्यायच्या आहेत, तरच छान चव येते. आता तुम्ही इथं बघू शकता, छान असे या कुरकुरीत आता या शिरा भाजून झाल्यात. इतपत आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत. आता त्याच कढईमध्ये मी परत एकदा थोडंसं तेल घेते, 1 चमचा, आणि त्याच्यामध्ये दुधी भोपळ्याच्या शिरा आणि त्याचा कीस हे दोन्हीही त्याच्यामध्ये घालते आणि हे पण आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे सुद्धा खमंग होईपर्यंत भाजायचं. त्यातलं सगळं मॉइश्चर जायला पाहिजे आणि ते कुरकुरीत पण थोडेसे व्हायला पाहिजेत. तर हे सुद्धा थोडेसे हाय फ्लेमवरच परतून घ्यायचे. तर बघा इथे हे पण मी छान असे परतून घेतलेत. खमंग असा वास येतोय. तर आता हे मी काढून घेते. आता आपल्याला लसूण आणि मिरच्या ह्या पण परतून घ्यायच्या आहेत. तर परत एकदा मी थोडं तेल घालून त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या घालते. लसूण पहिल्यांदा थोडासा परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये मिरच्या घालते. आता हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चांगलं असं हे भाजून घ्यायचं.
लसणाचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे लसूण आणि मिरच्या आता छानपैकी भाजल्या गेल्यात. तर आता त्याच्यामध्ये मी जिरं घालते आणि 1च मिनिट हे परतून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी ज्या दोडक्याच्या शिरा आणि भोपळ्याच्या शिरा भाजल्या होत्या आणि तीळ हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आणि सोबत कोथिंबीर पण घालायची आणि हे सगळं एकत्र परत एकदा परतून घ्यायचं. हे पुन्हा एकदा एकत्रित असं भाजल्यामुळं छान असा त्याला वास येतो लसणाचा, मिरचीचा, कोथिंबिरीचा. तर म्हणून हे पुन्हा एकदा मी 1-2च मिनिटं असं भाजून घेतलंय. हे व्यवस्थित असं एकजीव करून भाजून घेतल्यानंतर हे थोडंसं गार झालं की आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. एक चमचा मीठ घालते. तर हे मिक्सरमध्ये मी बघा छानपैकी असं वाटून घेतलंय. एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय. तर इथे मी कणिक ऑलरेडी मळून घेतली होती. त्याचे गोळे केलेत. तर ह्या आकाराचे आपल्याला असे गोळे करायचे आहेत. मध्यम आकाराचे असे गोळे करून घेतलेत. आता हा गोळा थोडासा मी पहिल्यांदा लाटून घेते आणि मग त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरते. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं की मी करती काय आहे, कुठला पदार्थ करते आहे. तर मी ॲक्च्युली ह्याचे पराठे करणार आहे. दोडक्याच्या शिरा आणि दुधी भोपळ्याच्या शिरा ह्यांचे मी पराठे करणार आहे. तर हे पराठे एकदम छान होतात. खायला खूपच चविष्ट असतात. भाजून घेण्याची जी प्रोसेस आहे तीच ह्याच्यामध्ये थोडीशी लेंदी आहे. पण अदरवाईज हे पराठे करायला खूपच सोपे असतात आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात. तर एकसारखा हा पराठा लाटून घ्यायचा. थोडं तेल लावायचं दोन्ही साईडला आणि मग तव्यावर दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घ्यायचा. छान असा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपला हा दोडक्याच्या शिरांचा आणि दुधी भोपळ्याच्या शिरांचा पराठा तयार आहे. तर असे बाकीचे पण पराठे मी करून घेते. हा खायला खूपच छान लागतो. एकदम टेस्टी लागतो. तर असा हा दुधी भोपळ्याच्या शिरांचा, दोडक्याच्या शिरांचा पराठा गरम गरम खाण्यातच मजा आहे. कुठलाही पराठा असू दे, तो गरम गरम खायलाच छान लागतो. हा पराठा तुम्ही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा दही रायता असेल, बुंदी रायता असेल, कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम सॉफ्ट आणि मऊ असं छान असा हा पराठा झाला आहे. तुम्ही बघू शकता सारणसुद्धा एकदम व्यवस्थित असं आतमध्ये लागलेलं आहे. अशी ही युनिक रेसिपी एकदा नक्की करून बघा.